नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत असा मटणाचा रस्सा बनवणार आहोत. तर बनवायला एकदम सोपा आहे व पाहू शकता मटणाला एकदम छान अशी आपल्या तरी आली आहे. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे अर्धा किलो मटण मी स्वच्छ धुवून हळद मीठ लावून मॅरिनेट करून घेतलं. नंतर कुकरमध्ये तेल, बारीक चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट घालून 4 ते 5 शिट्ट्या करून मटण व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे. नंतर इथे मटणाचा रस्सा बनवण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे. तर त्यासाठी इथे मी अर्ध खोबरं कट करून घेतलं आहे. अर्धा चमचा शहाजिरे, दालचिनी, 4 मिरे, 2 लवंग, मोठा कांदा चिरलेला, आले लसूण, 1 चमचा तीळ, 1 चमचा धने, नंतर खसखस आणि काजू भिजत ठेवले होते, आले लसूण घेतला आहे व 1 टोमॅटो किसून घेतला आहे. नंतर इथे खडे मसाले, तीळ आणि धने छान लालसर होईपर्यंत कढईमध्ये भाजून घेतला आहे. नंतर ते काढून घेतलं आहे. नंतर तेल घालून त्याच्यात थोडं खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलं आहे. खोबरं छान लालसर झाल्यानंतर काढून घेतलं आहे. नंतर आणखी थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये कांदा, आले लसूण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ते सुद्धा एका प्लेटमध्ये थंड होऊ द्यायचं आहे. नंतर सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. सुरुवातीला खडे मसाले बारीक केले, नंतर खोबरं घालून बारीक केल्यानंतर त्याच्यातच खसखस आणि काजू घालून ते छान बारीक करून घेतलं आहे. नंतर शेवटी आले लसूण आणि कांदा घालून छान असं बारीक मिक्सरमध्ये केलं आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आहे. तर लगेचच इथे बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून झाली आहे. नंतर पातेल्यामध्ये 2-2.5 पळ्या एवढं तेल घातलं आहे. साधारण 3-4 चमचे हे तेल असेल. मटण शिजवताना देखील थोडंसं तेल घातल्यामुळे इथे प्रमाणातच तेल घातलं आहे. नंतर इथे तेजपत्ता घातला आहे व मिक्सरला फिरवलेली पेस्ट छान परतून घेतली आहे. नंतर किसलेला टोमॅटो घातला आहे. मीठ घातलं आहे चवीप्रमाणे. मटण शिजवताना देखील मीठ घातल्यामुळे मी इथं थोडंसं मीठ घातलं आहे. आणखी 2-3 मिनिटे ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. नंतर हळद, धनेपूड, कोल्हापुरी मटण मसाला व घरगुती काळा मसाला घातला आहे. हे सर्व घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मटण शिजवलेलं पाणी व मटण घातलं आहे. मटण शिजवलेलं थोडंसं पाणी घालून एकदा मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून मसाला खाली लागणार नाही. व नंतर शिजवलेलं सर्व मटण व पाणी घालायचं आहे. या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. एकदम झणझणीत अशी छान आपली मटणाचा रस्सा बनवून तयार होतो. तर इथे सर्व पाणी घातल्यानंतर मला भाजी थोडीशी घट्ट वाटत आहे. आणखी थोडंसं गरम पाणी मी इथे घातलं आहे. तर पाहू शकता आपले जास्त पातळ व जास्त घट्ट नाही असा आपला मटणाचा रस्सा बनवून तयार आहे. फक्त याला एक उकळी येऊ द्यायची आहे. मटण ऑलरेडी छान शिजलं आहे. तर पाहू शकता छान अशी आपल्या मटणाला तरी आली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.